मा पार्वतीचा ऋतुकाळ चालू होता आणि त्या संघाच्या वेळेला देवतांनी आवाज दिल्यामुळे भगवान शंकर बाहेर आले. हे विष्णू हे विदे देवा सर्वेषां वो मनोगती यद्भावे तद्भवत्येव कोपी नो तन्निवारकः. भगवान शंकर म्हटले, देवतांनो, जीवनामध्ये पेशन्स फार महत्वाचं, संयम. जीवन सुखी जगायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक श्रद्धा आणि दुसरी सबुरी. सबुरी मीन्स पेशन्स. पेशंट नाही, हा, जो पेशन्स ठेवत नाही त्याला पेशंट व्हावं लागतं. संयम. पण तुम्ही लोकांनी थोडा अविवेक दाखवला. जाऊ द्या, जी होणारी गोष्ट होते ती कोणी टाळू शकत, भावीचं निवारण कोणी करू शकत नाही. यद भावी भवत्येव कर्माण करोपि न तन्निवारकः. आणि मग त्या वेळेला महादेव म्हणतात, यद जातम तज्जातम एव प्रस्तुतम शृणुत मामरः शिवरेत स्खलितम वीर्यम को गृहीष्यति मेधुना. आणि मग त्या वेळेला महादेव म्हणतात की आता जे झालं ते झालं. ब्रह्मदेवाच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं आणि ते तेज भूमीवर पडल्याबरोबर भूमी थरथर थरथर कापायला लागली. त्याचं ते तेज भूमीला सहन होईना. त्यावेळेला अग्नी याने कबुतराचं रूप धारण केलं. अग्निर्भूत्वा कपवतो ही प्रेरित सर्व निर्जरही. आणि त्यांनी ते तेज आपल्या शरीरामध्ये समाहित केलं. आणि तेवढ्यामध्ये मा पार्वती तिथं आली. पार्वतीने सांगितलं, रे रे सुरगणा सर्वे युवम दुष्टा विशेषतः स्वार्थ संसाधका नित्यम तदर्थे पर दुःखदा. देवी म्हटली, हे देवतांनो, तुम्ही सगळे दुष्ट आहात. नेहमी तुमचं स्वार्थ आलं की तुम्ही स्वार्थ असेलच तरी कोणाजवळ जातात आणि दुसऱ्यांना दुष्ट तुम्ही दुःख देतात. अरे माझा विहार तुम्ही भंग केला आणि त्यामुळे मी ऋतुस्नात असताना मी गर्भवती होणार होते, पण मी आता वंध्या झाले. आणि म्हणून देवतांनो, मी तुम्हाला शाप देते. तस्मात दुःखम भवेद्वहि दुष्टानां त्रिवैध कसाम. तुम्ही मला दुःखी केलं, माझा विरोध केलाय, म्हणून तुम्हाला सुद्धा सुख प्राप्त होणार नाही, तुम्हाला सुद्धा दुःख भोगावं लागेल. आणि हे देवतांनो, जसं निपुत्रिक राहिली आहे, अद्य प्रभूती देवानां वध्या भार्या भवन्त्विती. तुमच्या स्त्रिया सुद्धा वंध्या राहतील, त्यांना सुद्धा मुलं होणार नाही. आणि अग्नीला सांगितलं की हे अग्नी, भगवंताचं तेज तू गिळंकृत केलंय, म्हणून तुला सुद्धा मी शाप देते की तू सर्व भक्षी होशील. तू चांगली वाईट कोणत्याही गोष्टीचा तुझ्या ठिकाणी विवेक नसेल. म्हणून अग्नीमध्ये जे आलं ते अग्नी जाळून टाकतं. मग ते मंदिर असेल आणि ते मंदिरालाही असेल तरी अग्नीला तो शाप आहे. आणि मग त्या वेळेला अग्नी देवता, सगळे देवता तिथून निघून गेले. त्या अग्नीला तो तेज सहन झालं नाही, म्हणून ते तेज त्यांनी एका पर्वतावर गिळंकृत केलं. त्यांनी ते बाहेर टाकून दिलं. पण त्या पर्वतावर ते तेज पडल्याबरोबर पर्वतालाही ते तेज सहन होईना, म्हणून पर्वताने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केलं. आणि गंगा सुद्धा त्या तेजाला सहन करू शकले नाही, म्हणून ते तेजाचे भिन्न भिन्न भाग झाले. आणि नदीच्या जवळ जे गवत उगतं त्याला सरकांडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? जे गवत उगतं त्याला काय म्हणतात? गहू काय म्हणतात? काहीच म्हणत नाही. नदी आहेत का तुमच्याकडे? हां, जे म्हणतात ते जाऊ द्या, कोण डोकं लावेल. हां, काय म्हणतात? चवडी, गहू, डहू, गहू, डहू, छोटी बहू, काय असेल उद्या जे असेल. हां, जे असेल ते तुम्ही जे म्हटले ते. काही भागामध्ये त्याला
तुमच्याकडे काय म्हणतात? लवाड्या. बरं ठीक आहे, लवाड्या. हां, लवाड्याचा छोटपम लहू आहे का? हां, वहीच तो मी बोला. मग हा लहू कोण आहे बो आता? ठीक आहे, लहू गहू जे असेल ते पाहू. चला, मग त्या लहूमध्ये किंवा त्या सरकंड्यामध्ये किंवा त्या लवाड्यामध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि त्यावेळेला स्वर्गातून काही देवी तिथं स्नानासाठी आल्या. आणि गंगेमध्ये स्नान करत असताना ते जे लहू आहे ना, लहू, त्या लहूतून ते जे भगवंताचं तेज होतं, सूक्ष्म कणांचं रूप घेऊन त्यांनी त्या सगळ्या त्या स्त्रियांच्या मुखामध्ये काय केला? मुखाद्वारे गर्भामध्ये प्रवेश केला. आणि त्या सगळ्या स्त्रिया गर्भवती झाल्या. त्यांच्या ते लक्षात आलं की आपण गर्भवती झालो, पण पतीचा संग न करता गर्भवती झालो. आणि आपण पतीजवळ गेलो तर आपल्याला लांछन लागेल, पण हे काहीतरी भगवत कार्याच्या संबंधाने या काही गोष्टी झाल्या असतील. मग त्या एकांतामध्ये राहून, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहून त्यांनी त्या मुलाला जन्म दिला. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं स्कंद. बोल स्कंद भगवान की. आणि त्या सगळ्या ज्या कन्या होत्या त्या कन्यांचं नाव होतं कृतिका. आणि कृतिकांचे ते पुत्र झाले आणि म्हणून त्यांचं नाव झालं कार्तिकेय. बोल कार्तिकेय महाराज की जय. आणि कार्तिकेय लहान असताना गंगेकिनारीच फिरत होते. त्यांना विश्वामित्र दिसले. विश्वामित्राला सांगितलं की तुम्ही ब्राह्मण दिसताय, माझे संस्कार करा. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी क्षत्रिय कुमार आहे. त्यावेळेला कार्तिकेय म्हटले की मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही ब्राह्मण व्हाल. आणि मग त्यावेळेला विश्वामित्रांनी सगळं त्यांना काय केलं? त्यांचे संस्कार आदी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि इकडं त्या तारकासुराचा पुन्हा पुन्हा त्रास होतोय म्हणून इंद्र विष्णू आदी सगळ्यांनी त्याच्याशी युद्ध केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या तारकासुराने इंद्र विष्णू आदी सगळ्यांचं काय केलं? खूप निंदा केली. भगवान विष्णूला आणि इंद्राला खूप नावं ठेवले. आणि मग त्यावेळेला आता कार्तिक स्वामी शिवाय कोणी मारू शकत नाही म्हणून सगळे पुन्हा भगवान शंकराजवळ गेले. भगवान शंकराला प्रार्थना केली. आणि माँ पार्वतीला सुद्धा आपल्या पुत्राची खूप आठवण येत होती. म्हणून माँ पार्वतीने सांगितलं की चला ना आपल्या पुत्राला घेऊन येऊ. त्यावेळेला मग अग्नीला विचारलं की बाबा आमचा मुलगा कुठे आहे? अग्नी म्हटला मला माहिती नाही, मी पर्वतावर तुमचं ते तेज ठेवलं होतं. पर्वताला विचारलं, तो म्हणे गंगेला विचारा. आणि गंगेने मग कृतिकांचा पत्ता दिला. आणि मग त्या कृतिकांजवळ भगवान शंकर पार्वती सगळे गेले. त्यांना प्रार्थना केली आणि त्यांच्याकडून ते कार्तिकेय स्वामींना आणलं. आणल्यानंतर थाटामाटाने त्यांचा बारसा आदी सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यांना सगळ्यांनी शस्त्रविद्यांनी प्रवीण केलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना देवतांचा सेनापती बनवला. आणि देवतांचा सेनापती बनवल्यानंतर ज्या वेळेला या तारकासुरांनी सगळ्यांना त्रस्त केलं त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणतात मा शोच्यम सुरे सर्वै सुखे नास्ति यतामिति युष्मदर्थम शंकरो हि पुत्ररूपेण संस्थितः. त्यावेळेला कार्तिक म्हणतात चिंता नका करू, मी शिवपुत्र तुम्हाला निश्चित काय करेल? सुखी करेल. तुम्ही खेद करू नका, या पापीचा वध करून तुम्हाला मी मा खिद्यतां महाभाग मा चिंतां कुर्वतां नगः ध्यात या मध्य पापिष्ठम सर्वेषां व प्रपश्यतां. तर मी तुम्हाला काय करेल? सुखी करेल. असं त्यांनी काय केलं? त्यांना आश्वासन दिलं. आणि आश्वासन दिल्यानंतर मग शंकरजींनी आणि इतर देवतांनी त्यांना सुद्धा काय दिले? आशीर्वाद दिले, अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र दिले. आणि मग त्यावेळेला शक्त्यातया जगानाथ कुमारस्तारकासुरम तेज साध्य शंकरस्य लोकक्लेशकरंतमम. आणि मग त्यावेळेला तारकासुराचं आणि कार्तिक स्वामींचं फार मोठं युद्ध होतं. आणि जवळजवळ 2:45 वाजल्यामुळे भगवान कार्तिक त्या तारकासुराला काय करतात? समाप्त करतात. बोला हर हर
महादेव. व्यवस्थित मारला असता त्याला, पण टाईम झाला, जाऊ द्या, काय करता आता घाईघाईमध्ये. आणि त्याच्यानंतर सगळीकडे कार्तिक स्वामींचा जय जयकार व्हायला लागला. बोल कार्तिक महाराज की जय. आणि कार्तिक स्वामींचा सगळीकडे उदय उदय होऊ लागला. पार्वती मैया आणि भगवान शंकर सुद्धा त्यांना खूप प्रेम करू लागले. आणि मग